विक्रमगड तालुक्यामध्ये घोटाळ्यामागून घोटाळे आता उघडकीस येत आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्याधीश बनू पाहणाऱ्यांचे दिवस आता भरलेले असल्याने गुन्ह्यांमागून गुन्हेही दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. याच आठवड्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा भ्रष्टाचार गाजला. सुमारे 2 कोटी रुपयांची फसवणूक आदिवासी बांधवांची केल्याचं हे प्रकरण आहे. त्याच्यामध्ये एक दलाल अटकेत आहे आणि इतरांची चौकशी सुरू आहे. म्हणजे मेन सूत्रधार अजून बाहेर आहे. लवकरच त्यालाही अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी एका ग्रामपंचायतीच्या सरपंचाने काही सूत्रधारांना हाताशी धरून तहसीलदारांचेच खोटे शिक्के बनवले होते. त्याच्यामध्ये विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या आधी बँक ऑफ महाराष्ट्राचा गुन्हा विक्रमगडमध्ये दाखल झाला होता. अनेक प्रकरणं ही विक्रमगडमध्ये घडत असतानाच आता विक्रमगड तालुक्यातील 2 गिरणी मालकांवर आणि त्यांना सहकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जव्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. जव्हार पोलीस ठाण्यामध्ये 30/11/2023 म्हणजे परवाच्या दिवशी 420 कलमांसह अन्यही कलम नोंदवून 4 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि अधिक तपास DYSP शैलेश काळे हे करत आहेत. म्हणजे खरं तर या प्रकरणाची चौकशी सखोल झाली तर याच्यामध्ये मोठमोठे मासे गळाला लागतील अशी परिस्थिती आहे. प्रकरण आहे आदिवासी विकास मंडळाच्या भात खरेदीचं. या भात खरेदी घोटाळा हा खूप मोठा आहे. याच्या आधी शहापूरमध्ये हे प्रकरण उघडकीस आलं. जव्हारचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांच्यावर त्यावेळेस गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळेसही या प्रकरणामध्ये हेच विजय गांगुर्डे आहेत. जे गुन्हा दाखल ज्यांनी केलेला आहे ते आहेत योगेश सुदाम पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ जव्हार. यांनी फिर्याद नोंदवलेली आहे. त्या फिर्यादीमध्ये पहिला आरोपी आहे विजय गांगुर्डे. हे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक होते. म्हणजे माजी प्रादेशिक व्यवस्थापकांवर आजी प्रादेशिक व्यवस्थापकाने गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्यासोबत वसंत पाटील हे लिपिक आहेत. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे हे 2 अधिकारी आणि 2 गिरणी मालक सोपान गजानन सामरे राहणार झडपोली तालुका विक्रमगड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्यांच्यासोबतच नूतन शेखर सुतार राहणार सवादे तालुका विक्रमगड यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे हे 2 गिरणी मालक आणि 2 महामंडळाचे अधिकारी या चौघांवर गुन्हा दाखल करून आता तपास सुरू झालेला आहे. आता भात भरडाई करताना ज्या गिरणी मालकांना हे टेंडर दिलं जातं की ते भात भरडाई करण्यासाठी जे गिरणी मालक घेतात त्यांच्याकडून बँक गॅरंटी घेतली जाते. आणि ही बँक गॅरंटी म्हणजे जव्हार PWD मध्ये ज्या पद्धतीने FDR दिल्या गेल्या, कलर झेरॉक्स मारल्या, बोगस सह्या केल्या, बँकेचे खोटे स्टॅम्प मारले, तीच पद्धत बरोबर या प्रकरणात अवलंबली गेली आणि 2 कोटी रुपयांची बँक गॅरंटी दिली गेली. त्याच्यामध्ये नव्याने आलेले जे अधिकारी होते त्यांना संशय आला. कारण ज्या गिरणी मालकांनी बँक गॅरंटी दिल्या होत्या त्यांची कागदपत्रांची पडताळणी केली असता या दोघांबद्दल संशय व्यक्त झाला आणि लक्षात आलं की ह्या दोन्ही बँक गॅरंटी ह्या बोगस आहेत. FDR TDR हे सगळेच्या सगळे खोटे आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गिरणी मालकांच्या बरोबर ह्या 2 अधिकाऱ्यांनी संगनमत करून ही शासनाची केलेली फसवणूक आहे. अशा प्रकारची शासनाची अनेक प्रकारची फसवणूक विक्रमगड तालुक्यातील काही महाठकांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये आता हे एक प्रकरण उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे. खरं तर भात भरडाईचं हे जे प्रकरण आहे ते 2022-23 म्हणजे चालू वर्षातील हे प्रकरण आहे. भात खरेदी योजनेचा लाभ घेऊन अनेक गिरणी मालक हे आता कोट्याधीश झालेले दिसतात. त्यामागचं हेच कारण होतं की या लोकांनी शेतकऱ्यांची प्रचंड लुटमार केली. म्हणजे एका गोणीमध्ये जर 40 किलो धान्य घ्यायचं असेल, खरेदी करायचं असेल तर ते 45 किंवा 42 किलो घेतलं गेलं. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रत्येक गोणीमागे 2-5 किलो धान्य हे जास्त घेतलं गेलं. भरडाईसाठी ज्या गोणी दिल्या होत्या त्या गोणींचे पैसेही दिले गेले नाही. म्हणजे अनेक प्रकारचे आरोप होत आहेत. याच विजय गांगुर्डेंवर शहापूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता. हीच पद्धत जव्हारच्या अनेक भात खरेदी केंद्रांवर झालेली होती आणि त्याच्यामध्ये गिरणी मालक
हे कोट्याधीश अब्जाधीश झाले ते विजय गांगुर्डींच्या काळामध्ये आता सगळ्यांच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मोठमोठे गिरणी मालक हे गजाआड होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून या सगळ्या गिरणी मालकांची चौकशी व्हावी अशी मागणी आता करण्यात आलेली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक विभागामार्फत आधारभूत किंमत जी भात खरेदीची होती त्या भात खरेदी करताना जे काही गैरव्यवहार झाले त्याच्यातलाच शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेला हा एक पहिला गैरव्यवहार उघडकीस आलेला आहे. त्यामध्ये 2 कोटीचे FDR सापडलेले आहेत. म्हणजे शासकीय दस्तऐवजांची हेराफेरी करणारे अधिकारी, शासनाची फसवणूक करणारे गिरणी मालक यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करून आता चौकशी केली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सगळी हमीपत्र घ्यायला पाहिजे होती ती हमीपत्र घेताना गैरव्यवहार झाले, बोगस हमीपत्र घेतली गेली, खोटे दस्तावेज बनवले गेले आणि त्याच्यानंतर हे सगळे व्यवहार झाले. ते व्यवहार आता उघडकीस आलेले आहेत. खरं तर पालघर जिल्हा हा भ्रष्टाचारांचं आश्रयस्थान आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षात 63 अधिकाऱ्यांना, लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पकडलेला आहे. म्हणजे अँटी करप्शननी रंगे हात त्यांना पकडल्याची साधारणतः 63 प्रकरणं आहेत. याच्या आधी विक्रमगडमध्ये ठक्कर बाप्पा योजनेचा भ्रष्टाचार झाला होता, तो 78 कोटींचा होता. हे कुठलीही कामं न करता सरपंचाच्या खोट्या सह्या, पोलीस पाटलाच्या खोट्या सह्या, अगदी ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर यांच्या बोगस सह्या आणि सगळी कागदपत्र बोगस बनवून हे 78 कोटी रुपये ठेकेदारांनी लाटले होते. या संदर्भामध्ये आम्ही तक्रार केल्यानंतर IITची चौकशी झाली आणि IIT चौकशीमध्ये हे निष्पन्न झालं आहे की एकट्या विक्रमगड तालुक्यामध्ये ठक्कर बाप्पा योजनेमध्ये 78 कोटी लाटले गेले. त्याच्यानंतर शासनाने ठक्कर बाप्पा योजनेसाठी वेगळे नियम बनवले आणि आता नव्या रूपामध्ये ही ठक्कर बाप्पा योजना आणलेली आहे. त्याचबरोबर या तालुक्यामधून बँका लुटल्या गेल्या, आता गिरणी लुटल्याचं हे प्रकरण आहे. त्याच्या आधी रस्ते खाल्ले, मोऱ्या खाल्ल्या, बोगस बिलं काढली गेली. बँक ऑफ महाराष्ट्राचा भ्रष्टाचार गाजतोय. म्हणजे प्रचंड लुटमार, बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचार याच्यामुळे आता विक्रमगड तालुका हा गाजतोय. कुठल्याही प्रकारचं काम न करता कमीत कमी दिवसात कोट्याधीश अब्जाधीश होण्याची जी शर्यत विक्रमगड तालुक्यामध्ये लागलेली आहे त्याचे घडे म्हणजे पापाचा घडा जो आहे तो आता भरलेला आहे आणि त्याच्यामुळं हे गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. भात खरेदीमध्ये ज्या पद्धतीने घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची मूलसूत्रही ही विक्रमगडमध्ये आहेत आणि त्याची गुन्ह्याची नोंद करून तपासाची सुरुवात झालेली आहे. DYSP शैलेश काळे यांनी जर व्यवस्थित हा तपास केला तर तो तपास थेट ही बोगस कागदपत्र कशी बनवली जातात, ह्या FDR कशा बनवल्या जातात हे थेट जव्हार PWD मध्ये त्याचे धागेदोरे मिळतील. म्हणजे जव्हार PWD मध्ये ज्या काही FDR घेतल्या गेल्या त्या FDR 100% खोट्या होत्या. म्हणजे जी काही कागदपत्र त्या काळात जोडली गेलेली आहेत बिलांना ती जर तपासली गेली म्हणजे 2018 पासून 2022 पर्यंत हे प्रत्येक टेंडर ज्यांनी घेतलं होतं बिलोने म्हणजे 20% 25% बिलोनी ही टेंडर घ्यायची आणि त्याला जी काही अनामत रक्कम भरावी लागते, FDR जोडावे लागतात, त्या सगळ्याच्या सगळ्या कलर झेरॉक्स किंवा बोगस सह्या मारून त्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे जव्हार PWD मध्ये ज्या पद्धतीने FDR जोडल्या होत्या त्याच पद्धतीने हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. आणि म्हणून जव्हार PWD मध्ये 2018 ते 2022च्या दरम्यानमध्ये जी काही कागदपत्र जोडली गेली आहेत, जी काही बिलं निघालेली आहेत त्याची जर चौकशी झाली तर अनेक ठेकेदार हे जेलमध्ये जातीलच पण अधिकारीही खडी फोडायला जातील. म्हणजे या प्रकरणामध्ये जसं विजय गांगुर्डे आणि जो लिपिक होता वसंत पाटील त्यालाही आता अटक होण्याची शक्यता, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. जव्हार PWD मध्ये काही क्लर्क हे संगनमताने हे सगळे प्रकार करत होते आणि त्यांच्याच अगदीच चुकीच्या पद्धतीने या लोकांनी हे सगळे व्यवहार केले होते आणि म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा. ते क्लर्क असतील, अधिकारी असतील, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा आणि कशा पद्धतीने हे सगळे गैरव्यवहार झालेले आहेत, FDR कशा खोट्या आहेत याची ही चौकशी करण्यात यावी. खरं तर नव्याने चार्ज घेतलेले जे पाटील नावाचे कार्यकारी अभियंता आहेत त्या सचिन पाटीलनी कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज जव्हारचा ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ या FDR साठी एक नवीन नियम बनवला आणि बँकेचं हमीपत्र किंवा बँकेचं पत्र असल्याशिवाय त्या स्वीकारणार नाही असं ठरवलं आणि त्यामुळे त्याला आळा बसलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षात नियम फक्त बदलला पण त्याच्या आधी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची जर चौकशी झाली तर हे सगळे गदाड होतील. सध्या भात घोटाळ्याचं जे प्रकरण आहे ते मोठ्या प्रमाणावर गाजतंय. गिरणी मालक जे आहेत ते कोट्याधीश अब्जाधीश कसे झाले याची चौकशी सुरू आहे आणि म्हणूनच
जव्हारमध्ये ज्या पद्धतीने गुन्हा नोंदलेला आहे त्याच पद्धतीचे गुन्हे आता महाराष्ट्रभर नोंदले जातात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.